मंडळी, जसा वेताळाच्या गोष्टीतला विक्रम आपला हट्ट न सोडता त्या वेताळाला पकडायला जायचा, तसाच आपला खानदेश सपूत श्याम राजपूत त्याला ताप देणाऱ्या दोन वेताळांकडे म्हणजेच कॉमेडी स्टार अरुण कदम आणि स्लॅपस्टिक स्टार पॅडी यांच्याकडे जातो. आज पण तो त्यांच्याकडे जाणार आहे. बघूया तिकडे काय धमाल घडतीये. ये आला हा आला कोबरा क्रॉसिंग आला. एक मिनिट हा. अरे पण अरण्या आता एवढं काय अर्जंट होतं का? जरा कळ सोसत नव्हती का तुला? एवढं महत्वाचं होतं. अरे महत्वाचं होतं म्हणून तर मी चाललोय ना. उगा चाल का मी याडा आहे काय? अरे बाबा पण आता रात्र किती झाली? रात्रीचे 10 वाजलेत. त्यात तुला नीट दिसत नाही आणि हा त्यात कोबरा क्रॉसिंग. गाड्या किती भरधाव वेगानं फिरतात माहिती आहे इकडनं. तू नको टेन्शन घेऊ, मी जाईन व्यवस्थित. हे बघ मला डोळ्यांनी जर दिसत नसलं ना तरी कान शाबूत आहेत माझे. असा कानोसा घेत घेत मी जाईन. मोठा कानोसा घेत घेत जाईन म्हणतो. त्या ड्रायव्हरने एखाद्या नीट कानोसा नाही घेतला ना तर जाशील ढगात. आणि तुझ्या पोटातला गॅसचा गुडगुड गुडगुड आवाज मला येतो. स्वतःला तर काही येतच नाही. कानोसा घेत घेत जाणार. मी कोणतरी शाना सुरता माणूस बघतो हा आपल्याला रस्ता क्रॉस करून द्यायला. कोणी हाय का रे इकडे? येतोय ना. वाट बघून राहिले मी तुमची. कुठे राहिले तुम्ही? अगं पोचतोच मी. कुठं पोचताय तुम्ही? अरे केक घेत होतो ग तुझ्यासाठी. अहो कुठला केक? मला माहित नाही. तुम्ही लवकर येऊन जा. मी तर साडी नेसून तयार आहे. आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. तुम्हाला कसं ध्यानात राहत नाही तुमच्या? अगे रात्रीच्या टायमाला दुकानात शोधून शोधून कसा तरी एक केक मिळवलेला आहे मी. तुमच्या धल्ल्याने ठेवला होता का रात्रीचा केक? अरे नको ना. काढून राहिले का मला तुम्ही? अरे नको ना असं बोलू तू. केक घेतलेला आहे आता येतोच मी 10 मिनिटात. टेन्शन येतोच म्हणे 10 मिनिटात. तुम्ही जर लवकर आले नाही ना तर मी माझी साडी सोडीन, गाऊन घालीन आणि बेडरूमच्या आतून कडी लावून घेईन. बसा तुम्ही तुमच्या केक टोकत. नको ना ग असं करू. मज्जा करायचा दिवस आहे ना ग आपला ग. ओ म्हणे राणी काढच्या चर्रवून जातो ना ग माझ्या. राणी म्हणे राणी. येतो 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 ग. अरे बाप रे त्यान बाईने उपाद मारू. हा लग्नाचा वाढदिवस म्हणजे भलता डोकालता. काय झालं? इकडे ये. नशीब आपल्याला आपल्याकडे लक्ष केलं. बोला ना. बाळा नाव काय रे तुझं? श्याम सुंदर राजपूत. एक काम कर ना आम्हाला ना जरा रस्ता क्रॉस करून द्यायला मदत करशील का? खूप उपकार होतील. असं काय करतो? घरच्याला उगाच त्याला त्रास देतोस तू. त्याला काही काम असेल ना आपल्यासारखं तो रिकाम टेकडाय का म्हाताऱ्यांसारखा? तुझ्यासाठी मी ते सगळ्या लोकांना विचारतो आणि मोठा आम्हाला हे ऐका ना आम्हाला ना जरा रस्ता क्रॉस करून द्याल का? म्हणजे काय आम्ही जेव्हा रस्ता क्रॉस करायला जातो ना तर आम्हाला घाबरायला होतं. म्हणजे आम्ही असं रस्ता क्रॉस करायला उभे राहिलो ना तर आम्ही असं असे आम्हाला घाबरत घाबरत रस्ता क्रॉस करायला लागतो. पण आता तुम्ही रस्ता क्रॉस करूनच परत आले ना. नाही तर तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही दाखवलं. काय झालं ह्याच्या ना पोटामध्ये जरा गडबड आहे. आम्ही डॉक्टरला फोन केलेला आहे तिकडे. काय झालं रात्री अपरात्री जर काही प्रॉब्लेम झाला तर डॉक्टर थांबलाय तिकडे. तिकडे का? ह्याला फक्त रस्ता क्रॉस करून द्या मग तो जाईल त्याचा. चालेल ना चालेल ना त्यात काय आजोबा सोडतो मी त्यांना. चला चला आजोबा चला 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 आजोबा चला चला. टेन्शन नका घेऊ. चला 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 चला. हो चला इकडे समोर बघा ना. दवाखान्यात गेल्यावर मला विसरू नको रे. असं कसं मी तुला विचार? हो आजोबा हा समोर दवाखाना आहे. ते डॉक्टर आहेत ना 2 मिनिटात त्यांना चेक करतील आणि 3ऱ्या मिनिटाला ते इथे असतील. तुम्ही गावाला चालल्यासारखे काय निरोप देताय? जरा जरा पटकन ना मला घाई आहे जरा त्यामुळे जरा पटकन चला. चला चला चला. थांबा
थांबा, नाही जायचं. गाड्यांना जाण्यासाठी हिरवा रंगाचा सिग्नल लागलेला आहे. लाल झाल्याच्या नंतरच जायचं. हा. हो 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 आजोबा, रात्री आहे ना इथे कुठल्याच गाड्या जात नाही. एकदम निर्मनुष्य रस्ता आहे हा. गेली तर एखादी बस आणि एखाद दुसऱ्या रिक्षा बुवा. आणि अशा निर्मनुष्य रस्त्यावर आपण सिग्नल पाडतोय, हीच मुळात कॉमेडी. नाही नाही नाही, एक वार नाही, 2 वार नाही, एकदम त्रिवार नाही. अरे आज जन्म आम्ही नियमांचे कधीच उल्लंघन केलेले नाहीये. आणि या उत्तरायणास आम्हाला नियम मोडायला सांगतोय. अरे आम्ही ज्येष्ठांनी सर्वोत्कृष्टांनी नियम मोडले तर तुमच्यासारख्या निकृष्टांना आणि तुमच्यासारख्या वेष्टांच्या समोर काय आदर्श राहणार. तेव्हा जोपर्यंत गाड्यांना जाण्यासाठी सिग्नल लाल होत नाही आणि माणसांना जाण्यासाठी हिरवा होत नाही तोपर्यंत जायचं नाही. नाहीतर मी बोलणार नाही तुझ्याशी. कट्टी घेईन माझा. हॅलो तुम्ही अगं रस्त्यावर आलोच. रस्त्यावरचा काही गाड्यांचा आवाज नाही येऊन राहिला मला. उगाच काहीतरी फसाडून राहिले, चाटा मारून राहिले का लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही? नाही ना चाटा मारत मी. तू किती बच करते ग. आता रस्त्यावर गाड्या नाही येत, गाड्यांचे आवाज का तोंडाने काढू का मी? ते काय नाही. आता हे बघा इथं पार माझ्या साडीमध्ये ना पार घामटा निघतोय. मी नाही तर काय करीन, माझ्या अशी शिल्पी काढीन घामट्यामधले, मेकअप काढून टाकीन आणि टाकून देईन मग आमच्या फॅमिली ग्रुपवर. मग ती सगळे घामाटलेली राणी केली बुवा. अगं तू घामटलेली बी बलती गोड दिसते ना ग. कशी बी तू सुंदरच वाटते ना ग. येतो ना मी. नाही मला ते काय सांगू नका. तुम्ही लवकर या, नाही तर मग मी लावून घेईन कडी. मग नाही असं नको करू. येतो हा. आजोबा माझी बायको भलती चिडलेली आहे बरं का. हा वाट लागून जाईल माझी. मी यांना पटकन सोडतो. ते बघा तो हिरवा माणूस दिसलाय. आता सिग्नल मिळालेला आहे चालणाऱ्यांसाठी. चला अरे तुम्ही नका वाकू, तुम्ही पडून चला लवकर. चला लवकर चला. ह्या गोळ्यांचा डबा माझ्याचकडे राहिला. डॉक्टरला काय कपाळ दाखवणार आहे? बरं झालं तू आठवण केली. पण माझी स्मरण शक्ती चांगली आहे हो. ह्या लाल गोळ्या तुझ्या आहे. अरे म्हणतो माझीच लाल म्हणजे या लाल गोळ्या कोणाच्या? माझ्या. अरे म्हणजे लाल गोळ्या म्हणजे याच्या, म्हणजे प्याड्याच्या पोटात दुखायला पाहिजे नाही काय? नाही आजोबा, पण पोट दुखल्याची ऍक्टिंग तर तुम्ही करत होते ना. अरे नाही, हा मला बोलला उठ हरण्या आपल्याला डॉक्टर कडे जायचं आहे. मी बोललो कशाला रे बाबा? तो बोलला तुझ्या पोटात दुखतंय. मी बोललो माझ्या पोटात दुखत असेल तर डॉक्टर कडे जायलाच पाहिजे. मग मी कपडे बिपडे घातले आणि निघालो. मग माझ्या लक्षात आलं की लाल गोळ्या याच्या आहेत, म्हणजे याच्या पोटात दुखायला पाहिजे. पिवळी गोळी असती तर माझ्या पोटात दुखलं असतं ना. अरे हे कुठलं लॉजिक आहे तुमचं? गोळ्यांचं पोटात दुखत असलं ना तर गोळ्या घेतो आपण. गोळ्यांच्या रंगावरून पोट दुखत नाही आपला आजोबा. हे ध्यानात घ्या तुम्ही. ऐका ना तुमच्या दोघांपैकी कोणाला सोडायचं तिकडे हे सांगा. 2च पावलावर येते. नाही तर मी एक काम करतो, तुमच्या दोघांना मी तिकडे सोडतो. ज्याच्या मूड असेल त्यांनी डॉक्टरकडे चाललं जा. मला मोकळं करून टाक. नाही, मला तिकडे जायचंच नाही आहे. मला जिमला जायचंय आणि जिमला जाताना मला डोकरा क्रॉसिंग लागतं. आणि मला तिकडे मंदिरात जायचंय, तिकडे कोब्रा क्रॉसिंग लागतं. ते ना कोब्रा क्रॉसिंग आहे ना ते डुकरा क्रॉसिंग आहे, ते झेब्रा क्रॉसिंग आहे ना. हो ते तुझ्या. अरे तुम्हाला तिकडे जायचं आहे का नाही? सॉरी मी चुकून असं बोललो. नाही हो, मला तुम्हाला दुखावायच्या हेतू नव्हता ना हो. अरे मी फलता टेन्शन मध्ये. माझी बायको पेटली आहे. अरे बापरे, प्याड्या फायर ब्रिगेडला फोन लाव. अहो ते तसं नाही ना हो. पेटली आहे म्हणजे ती डोक्यात राग घेतलाय तिने.
हा बाडाकी नाही ती ती मला जे समोर दिसेल ते फेकून मारेल मला भलतं कुठून काढेल ते हा, मला पटकन सोडा ना बरं 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 तुमच्या वेळेचा खोळंबा नको हा, हा. हा, तुम्ही एक काम करा आणि ह्याचं तुम्ही अजिबात ऐकू नका काय झालं? याला तिकडे दवाखान्यात घेऊन जा हो. मी इकडे थांबतो जा जा हा, चल चल, चल चल, चल, तिकडे. चल, चला. आजोबा, पटपट, चावटपणा लावलाय बघा अरे धरणं बापरे. नुसता. चला चला चला, लवकर अहो, इकडे 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 दवाखाना इकडे बघा इकडे इकडे हा हा इकडे 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 हा पोहोचले तुम्ही पोहोचले हा आता जा तुम्ही दवाखान्यात हा चला, हा. अरे तुम्ही का बरं आले आता आजोबा माझ्या मागे मी याला तेच सांगायला आलोय अरे ना इकडे बघ या जगात माणुसकी आहे त्यातला हा एक देव अरे माणूस अरे आहे रे बाबा. थँक्यू थँक्यू चला चला ए बेटा काय तिकडे चाललायस पलीकडे हो. चाललायस मला जरा मंदिरात जायचं रस्ता क्रॉस करून दे ना हा बेटा चला 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 हा, हा, चला हा या या अरे तुमच्या जवळजवळ खेकडा झालेला आहे माहिती का या 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 हा हा चला 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 हा, चला हा तुम्हाला मंदिरात जायचं ना त्याच्यानंतर तुम्ही तिकडे चालले जा मी जात- आता तुम्ही का बरं आले हो मला कंटाळा आलाय दवाखान्यात जायचा पेडे तू जा रे बाबा अरे धल्ल्यानो काय फालतूपणा करताय रे खड्ड्यात जा तुम्ही मला नाही करायचं तुम्ही तुमच्या रस्ता क्रॉस करा मी माझ्या चाललो ए, थांब ए. नाही ए, थांब. नाही डोक्यात जा. अरे जा तू पण जा नको थांबू अरे समजून घ्या माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे मला तिकडे जाणं अरे, लग्नाचा वाढदिवस आहे तुमच्या बोलला नाहीत तुम्ही वा 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 अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद धन्यवाद याच्यात काय आहे केक आहे अरे वा बघू जरा केक जरा बघू का काय टोंबलं बघायचे त्याच्या काय खूप दिवस झाले मी पण केक बघितला नाही हो आणि काय त्या केकचा असा फोटो काढीन आणि आमच्या आश्रमातल्या सदस्यांना नेऊन दाखवेन आणि त्यांना सांगेन बघा प्रेम करावं तर असं सगळ्या म्हाताऱ्यांचे आशीर्वाद मिळतील रे तुला थँक्यू हा, थँक्यू बघू थँक्यू जरा. आजोबा पटकन बघा हा घाई आहे जरा काढा तुम्ही हा, केक काढा आणि फक्त असं फोटो काढा आणि देऊन टाका मला एक मिनिट लवकर, बघतो. लवकर. पटकन फोटो काढा हे तर, हा. हो आजोबा हा तुमचं वय काय हो माझं वय 73 आहे हो का मग केस काढे करणं जरा सोडा ना तुम्ही अरे देवानंदचा फॅन आहे ना रे तू. अच्छा म्हणून का बरोबर पटकन वा 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 मस्त आहे रे केक एकदम छान आहे थांबा, मला फोटो काढू दे एक मिनिट हॅलो आता येऊच नका तुम्ही तरी मला आप्पा म्हणत होते लगीन करू नको या माणसाशी तरी मी लगीन केलं हो तुमच्याशी येऊ नका तुम्ही तिथेच राहा तिथेच उलता तुम्ही अरे नको ना तुझ्या आप्पाचे कौतुक सांगू आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे ना एक फोन केला त्या माणसाने ना मेसेज केला कौतुक सांगते येऊच नका तुम्ही माझ्या आप्पांबद्दल भलतच काय काय बोलून गेले ना आता तर तुम्ही येऊच नका मी तुम्हाला घरातच घेणार नाही तो केक तुम्हीच खा तिथं रस्त्यावर फेकून द्या काय पण करा त्या अरे cake. नाही येत मी कुत्र्यांना खाऊ घालतो तो केक ठेवून घे बेटा हॅपी बर्थडे आमचा झाला इकडे अरे काय केलं रे अरे आता मी काय करू आता नाही जात आहेत मला घरी आता मला रात्रभर ती घरातच घेणार नाही आता इथेच रात्र काढावी लागेल रे मला काय करू?